आता आपण बघूयात न्यूज टॉप 9। पाकिस्तानच्या गिलगिट भागात पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शनं। पाकिस्तान सरकार विरोधात पाकिस्तानात जोरदार निदर्शनं। खान आणि खनिज कायदा 2025 विरोधात निदर्शनं। पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता। एनआयएच्या तपासातून माहिती समोर। गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द केल्याचंही तपासातून समोर। पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात होते। तपासातून पुढे पहलगाममधला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद। पहलगाममधील टॅक्सी स्टँडवर शेकडो गाड्या उभ्या। दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांची काश्मीरकडे पाठ। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक। राजनाथ सिंग यांच्यासह सैन्याचे उच्चस्तरीय अधिकारी हजर असणार। पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर गोळीबार सुरू। सलग तिसऱ्या रात्री कुपवाडा आणि पूंछजवळ नियंत्रण रेषेवर गोळीबार। सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले $1.4 बिलियन। सिंधू जल करार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आल्यानं पाकिस्तानची कोंडी। पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशीची पाकिस्तानची मागणी। पाकिस्तानच्या मागणीला चीनचं समर्थन। चौकशी समितीत चीन रशियानं सहभागी होण्याचीही पाकची मागणी। भारत पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा। तणाव वाढलेला असताना सीमा भागातील शेतकऱ्यांना आर्मीकडून निर्देश। दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20-22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती। अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याचीही माहिती एनआयए तपासात समोर।